श्री गणेश चतुर्थी जी आहे ही प्राचीन आहे. म्हणजे गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी जे दिलं 1896मध्ये, त्याच्या आधीसुद्धा गणेश चतुर्थी किंवा गणेश पूजन हे होत होतं. परंतु त्या काळात भाद्रपद शुक्ल चतुर्थी ज्याला आपण गणेश चतुर्थी म्हणतो, त्या दिवशी 1 किंवा 1.5 दिवसाच्याच गणपतीचं पूजा करण्याची पद्धती होती स्वातंत्र्यपूर्व काळात, साधारण 1900 सालाच्या आधी. पण लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप लोकांसाठी दिलं, त्यामुळे त्यांनी तो उत्सव 10 दिवसाचा ठेवला. त्यामुळे पूर्वीच्या काळी जे लोक गणेश उत्सव करत होते ते अजूनही 1.5 दिवसाचं त्यांच्या घरात परंपरा असेल गेल्या 7-8 पिढ्यांची, ते फॉलो करतात किंवा ते अजूनही ते आचरणात आणतायत. त्यामुळे चूक काहीच नाही. त्या काळातसुद्धा गौरी आणि गणपती हे बसायचे लोकमान्य टिळकांनी याला सार्वजनिक स्वरूप देण्याच्या आधी. तेव्हा ते स्वरूप असं होतं, गणेश पूजन झालं का 3 दिवस गौरी असायच्या आणि गौरीचं आवाहन झालं का त्यानंतर त्या विसर्जित करायचं आणि त्यावेळेस गणेश उत्सव हा संपायचा. असं हे आधी 1900 सालाच्या आधीचे चित्र होतं. परंतु लोकमान्य टिळकांनी सामाजिक जनजागृती व्हावी, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यावेळेस लोकांमध्ये जनजागृती लोकमान्य टिळकांना फार आवश्यक वाटली आणि त्यावेळेस त्यांना लक्षात आलं का आपण हा भरपूर उत्सव सर्व लोकांपर्यंत न्यावा, समाजातल्या तळागाळापर्यंत आणि संपूर्ण लोकांपर्यंत नेला, म्हणजे अधिक जागृती होईल आणि स्वातंत्र्यासाठी त्याचा उपयोग होईल. आणि जनजागृती, समाज प्रबोधन या गोष्टी पण त्यांना अभिप्रेत होत्या आणि म्हणून 10 दिवसाचा गणपती आचरणात आला गेला. आणि जसा समाज वाढत गेला त्यामुळे प्रत्येक कुटुंबात घरोघर गणेश उत्सव आणि गणपती बसवण्याच्या पद्धती ह्या सुरू झाल्या. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात 10 दिवसाचा गणपती हा आता सध्याच्या काळात अस्तित्वात आहे. परंतु ज्यांच्याकडे पूर्वीपासून परंपरा आहेत का बाबा गेल्या 7-8 पिढ्यांपासून फक्त 1.5 दिवस बसवतात, तर ती परंपरा त्यांनी जतन करावी. ज्यांच्याकडे गौरी गणपती असतात, गौरी 3 दिवस असतात प्रत्येकाकडे, गणपती आल्यानंतर 3 दिवसानंतर गौरी उत्सव असतो आणि गौरी गणपती एकत्र विसर्जन होतं, साधारण 6व्या-7व्या दिवशी विसर्जन होतं. ती परंपरा अजूनही अनेक लोक फॉलो करतात, त्यांनी ती करावी. आणि ज्यांना ह्या काही गोष्टी नसतील त्यांनी 10 दिवस गणपती बसवावा. त्यामुळे याच्यात चूक काही नाही. आपापल्या पद्धती, परंपरा, वंश पद्धती याप्रमाणे करावं. गणेश पूजन होणं आवश्यक आहे. गणेशाचं आगमन आपल्या घरात होणं आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्या कुटुंबावर चांगले संस्कार होतात, मुलांवर संस्कार होतात. सुखशांती समृद्धीसाठी गणेश ही देवता असल्यामुळे ती प्रार्थना ते ऐकतात. आणि कलऊ चंडी विनायक, कलियुगामध्ये 2च देवता त्वरित फल देतात, त्याच्यात एक गणेश आहे आणि दुसरं देवी माता आहे. त्यामुळे गणेशांचं कलियुगामध्ये आपल्या भक्तांना वरदान त्वरित देतात. थोड्या सेवेने सुद्धा ते आपल्याला प्रसन्न होतात. म्हणून गणेशांना केलेली प्रार्थना ही त्वरित फलं देणारी असते. म्हणून कलियुगात गणेश पूजन हे घरोघर सर्वांनी 10 दिवस केल्यास उत्तमच आहे. आपल्या परंपराप्रमाणे प्रत्येकाने करावं. 1.5 दिवसाचे चालेल, गौरी गणपतीबरोबर विसर्जन केलं तरी चालेल, 100% चालेल. एखाद्याला इच्छा असेल का आपल्या 1.5 दिवसाचे गणपती जावं पण आता 10 दिवस सुरू करावं, तर जरूर करावं. गणेशाची सेवा जेवढी कराल तेवढी उत्तमच आहे, जी आपल्याला आध्यात्मिक आनंद पण देते, आर्थिक समृद्धी पण देते, कुटुंबात विद्या, बुद्धी, आरोग्य, कौटुंबिक, शैक्षणिक प्रगती मुलांची होते आणि चांगले संस्कार कुटुंबाला होतात. त्यामुळे आपला गणेश उत्सव हा जास्त तुम्ही वाढवू शकतात. तुमची इच्छा असल्यास ते जरूर करावं.